नमस्कार, मी संजय वैशंपायन. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोकणातील बेरोजगारी दूर करण्यासाठी धार्मिक पर्यटनाचा आराखडा तयार करा. प्रत्येक गावात 5 कट्टर भाजप कार्यकर्ते घडवा. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांना सूचना. राज्य पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून रत्नागिरीत प्रशिक्षण केंद्र सुरू करणार. नूतन अध्यक्ष ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांचा मनोदय. महाविकास आघाडीत गेलेल्यांना भाजपमध्ये प्रवेश नाही, रवींद्र चव्हाणांचा इशारा. आणि रत्नागिरी विमानतळामुळे कोकणाच्या विकासाला मिळणार नवी भरारी. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आयोजित पदाधिकारी बैठक आणि कार्यकर्ता मेळाव्यात महाविकास आघाडीत गेलेल्या नेत्यांना पुन्हा भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा दिला. मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत संधी साधून महाविकास आघाडीत गेलेल्यांना भाजपमध्ये घेतलं जाणार नाही, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. प्रमोदजींचं कौतुक आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कसा असतो, पद असो नसो त्याची चिंता नाही. पण इथे असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या असणाऱ्या इतिहासाला जाज्वलपणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते कौतुक आहे. तिथे पैसे ते मिळवणार आहे, क्रेडिट कोण घेईल मला चिंता नाही. परंतु श्री गणेशा कोणी केला तर तो भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी नाही. आमदार नव्हते ना, छोट्या कार्यकर्त्यांनी केलाय. की जगाकडे एक पैशाचं पद नाही, उपेक्षित प्रमोद जठार यांनी. मी हे यासाठी सांगतोय, पदाची चिंता न करणारा कार्यकर्ता हा आम्हाला येणाऱ्या काळामध्ये हे रत्नागिरीचं आज जी परिस्थिती आहे त्या राष्ट्रीय परिस्थितीला एक चांगलं भव्य रूप तुम्हाला आम्हाला सर्वांना द्यायचं असेल तर आम्हाला संघटनात्मक दृष्ट्या 2 जिल्हाध्यक्ष अतिशय मेहनतीने काम करत आहेत. त्यांच्या बरोबरची टीम काम करते. सर्व मंडळ अध्यक्षही त्याच ताकदीने काम करतात. माझी विनंती आहे, उद्दिष्ट लक्षात ठेवा, आम्हाला काय मिळवायचं आहे. यावेळी बोलताना चव्हाण यांनी भाजपची ताकद तळागाळातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळेच वाढल्याचं सांगत प्रत्येक गावात किमान 5 कट्टर भाजप विचारांचे कार्यकर्ते निर्माण करण्याचं आवाहन केलं. छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी छोटं उद्दिष्ट ठेवलं तर आपोआप प्रत्येकाचं उद्दिष्ट त्यापर्यंत पोहोचल्यानंतर एक भव्य असं रूप हे या रत्नागिरीमध्ये करा.
आणि त्याची चिंता तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळात करायची आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरं तर त्या व्यासपीठावरील सर्वांचं मी मनपूर्वक कौतुक करतो की त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रातील असणारे मातब्बर या सगळ्यांचा या ठिकाणी प्रवेश त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठेवला आहे. त्या सर्व ज्या कार्यकर्त्यांनी विश्वासाने, थोडासा उशीर तर झालाच आहे बरोबर ना, थोडासा उशीर नाही, भरपूरच झाला, भरपूर झाला. बेटकर साहेब माझे चांगले मित्र आहेत, त्यांना रोज सांगायचो देखो राष्ट्रीय पार्टी है, हमसे जुड़ जाओ. देश होईल असं जसं म्हटलं जातं, आज जोडले गेले. मला खात्री आहे एक मित्र म्हणून ते असतील, त्यांच्याबरोबर असणारे सर्व सहकारी या सर्वांना हातात हात घालून त्यांच्या डोक्यामध्ये जे आहे, त्यांना जे अपेक्षित आहे किंवा ज्या पद्धतीने ते विचार करतात, पार्टी सुद्धा तोच विचार करते. नक्की त्या दिशेने तुम्ही, आम्ही आणि ती सर्वजण मिळून एकत्रपणे त्या दिशेने जाऊया. कोकणातील वाढत्या बेरोजगारीवर भाष्य करताना त्यांनी धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचा मार्ग सुचवला. मार्लेश्वर, गणपतीपुळं, संगमेश्वरचं सूर्यमंदिर, कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक तसंच राजापूर येथील धुतपापेश्वर मंदिर यासारख्या धार्मिक स्थळांचा विकास झाल्यास मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होऊ शकतो असं त्यांनी सांगितलं. यासाठी पदाधिकाऱ्यांनी आपल्या भागातील धार्मिक पर्यटन स्थळांचा विकास आराखडा तयार करून पक्षाकडे सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. लवकरच SIR सुरू होणार आहे, त्यामुळे या भागामध्ये असणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्यामध्ये विशेष लक्ष देऊन त्या याद्या आणि याद्यांवरती काम करावं, या सूचनासुद्धा देणं हे अत्यंत गरजेचं होतं. आणि म्हणून आज मी या ठिकाणी आलो. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रोज नित्यनियम अशा घडामोडी होत असतात. रत्नागिरीमध्ये आपण पाहिलं असेल, सहदेव पेटकरांसारखा एक चांगला कार्यकर्ता की जो अनेक वर्ष त्या भागांमध्ये काम करतो आहे, तो असेल. आणि चिपळूणमधले असणारे आजी माजी काही नगरसेवक यांनीसुद्धा आज पार्टीमध्ये त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांबरोबर प्रवेश केलेला आहे. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा प्रभाव जो आहे, हा प्रभाव एवढा मोठ्या प्रमाणामध्ये आहे की आपण पाहिलं असेल की प्रत्येक NDAचा असणाऱ्या प्रत्येक घटकाबरोबर असंख्य कार्यकर्ते तर जोडले जातातच आहेत, परंतु अनेक पक्षातील असणारे लोकप्रतिनिधी सुद्धा जोडले जात आहेत. आणि त्याचा तुम्ही वारंवार या सगळ्या गोष्टी पाहताय. असाच शिवसेनेमधले असणारे काही खासदार हे सुद्धा मला सुद्धा मिळालेली आपल्यासारखीच माहिती आहे, त्यामुळे ते सुद्धा आदरणीय एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्याबरोबर जोडले जाणार आहेत. अशी काल रात्रीपासून चर्चा सुरू आहे. तुम्हाला जशी चर्चा कळली आहे तशी मला सुद्धा कळली आहे. आणि त्यामुळे सर्व NDAमध्ये सामील होणारे जे नेते आहेत, त्या सर्व नेत्यांचं आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून त्यांचं नक्कीच स्वागत करतो. या मेळाव्यात माजी जिल्हा परिषद सदस्य सहदेव बेटकर यांच्यासह चिपळूण, खेड, मंडणगड, राजापूर आणि रत्नागिरी परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
मनोरात रवींद्र चव्हाण साहेब प्रदेश अध्यक्ष साहेब आहेत. बरेच लोकांना हा ठेवायचं काय तुम्ही आमचं फक्त बोलता आणि करत नाही. पण साहेब तुम्हाला माझी एकच विनंती आज आहे. केदार साहेबांनी सांगितलं बरेच वेळेला तू वचना दिलेली आहे, चंद्रकांत पाटलांना वचना दिलेली आहे, त्यांनी दिलेले, पण साहेब कसा योग यायचा नाही. तुम्हाला भेटायला गेलं की पुढे पुढे तरी काहीतरी अडचण यायची. आणि ती अडचण आज आपल्याला या रत्नागिरी जिल्ह्यातून परशुरामाच्या भूमीपासून सगळी दूर झालेली आहे. आणि म्हणून तुमचा आज आशीर्वाद घ्यायला प्रशांतजी यादव साहेब दक्षिण जिल्ह्याचे आचार्य आणि चंद्रकांत जाधव साहेब आमचे गणपती बाप्पा कडवे जिल्हा परिषद गटाचे, आणि सांगितलं काय करता आमच्या घरात या. आज मी तुमच्या घरात आलोय, हा शेवटपर्यंत राहणार आहे, लक्षात ठेवा. आणि ही माझी शपथ होती आहे. परंतु माझी एकच जास्त विनंती आहे तुम्हाला सगळ्या व्यासपीठाला. नातू साहेब माझ्या पनवेलवरून धरीजी पाटील साहेब आलेले आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलं तुम्ही या आमच्या बरोबर, तुम्हाला रत्नागिरी जिल्हा आम्ही सगळा घडवून दाखवतो. साहेब मी तुमच्याकडे काय मागत नाही आहे. आज हजारो लोक आलेले आहेत. वैभव साहेब हजारो लोक मंडणगड दापोलीपासून आलेले आहेत, 9 तालुक्यातले लोक आहेत आणि प्रवेश त्यांनी केलेले आहेत. पण तुम्हाला माझी एकच आहे की आज बघा तुम्ही भाषणामध्ये सांगितलं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काय आहे, लोकांना रोजगार भरपूर आहे. काय गरीबाला रोजगार आहे, मुंबईला जायची गरज नाही. फक्त हा आम्ही काय गरीबाचा काय बरे. तुमच्यासारख्या माणसाने आज आम्ही पूर्ण विचार केला. पूर्ण विचार म्हणजे लोकांना घेऊन बसून घेतलाय, कोणाला जबरदस्ती अशी केलेलीच नाही आहे. परंतु त्या लोकांनी एवढं सांगितलं साहेब करा तर आज होटीला गणपतीला येतो, पण कायमची जर आम्ही तुका सुखासाठी लोक इथं राहिलं पाहिजे यासाठी विचार करा. आणि ह्याच आता राष्ट्रीय पक्षामध्ये तो तुम्हाला पुढे नेल्याशिवाय राहणार नाही, ही आमची खात्री आहे. तुम्ही जरूर प्रयत्न करा. साहेब यादव साहेबांचा आणि आमचे सतीश माझा मित्र हा म्हणजे कोणाचा रमेश मोरेने मला बाळासाहेबांचे पाय दाखवलेले आहेत. त्या माणसाला मी कधी विसरू शकत नाही. म्हणून आज तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवायला मला वाटलं होतं की तुम्ही येणार नाही, कारण मन दुखवलेलं आहे. पण साहेब मन दुखवलेलं नाहीये. आम्हाला घडवण्यासाठी नाही, येण्यासाठी या घरामध्ये अनेक अडचणी होत्या, त्या आज दूर झालेल्या आहेत. तुम्ही जे सांगाल ते मी केल्याशिवाय राहणार नाही आणि जनता पार्टी ही वाढवल्याशिवाय राहणार नाही, ही मला खात्री आहे. या कार्यक्रमाला प्रमोद जठार, निरंजन डावखरे, विनय नातू, प्रशांत ठाकूर, धैर्यशील पाटील, जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, सतीश मोरे, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, रत्नागिरी शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राज्य पतसंस्था फेडरेशनचं शिर्डी इथं प्रशिक्षण केंद्र सुरू आहे. सहकार कायद्यामध्ये प्रशिक्षणाची आवश्यकता नमूद करण्यात आली आहे. कोकणात पतसंस्था चळवळ वाढवत असतानाच संचालक, कर्मचारी आणि सभासद यांच्यासाठी रत्नागिरीत प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा आपला मनोदय आहे, असा विश्वास राज्य पतसंस्था फेडरेशनचे नूतन अध्यक्ष ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला. मी सांगू ठीक. नमस्कार. कालच महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन या फेडरल बॉडीची अध्यक्षपदासाठीची
निवडणूक प्रक्रिया पार पडली. खरं तर ही मध्यावधी निवडणूक होती. मूळ अध्यक्षांनी राजीनामा दिला, त्यामुळे ही निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये सर्वच संचालकांना म्हणजे 21 संचालकांना उभं राहण्याची संधी होती. पण माझ्या सुदैवाने अन्य सर्वांनी मिळून बिनविरोध माझी निवड केली. त्यामुळे राज्य पतसंस्था फेडरेशनचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मला कालच्या निवडणुकीने उपलब्ध करून दिली. गेली जवळजवळ 20 वर्ष मी पतसंस्था फेडरेशनचा संचालक म्हणून कार्यरत आहे. महाराष्ट्रातल्या 3000पेक्षा जास्त पतसंस्था या फेडरेशनशी संलग्न आहेत. पतसंस्था चळवळीचा आवाज म्हणून ह्या फेडरेशनकडे पाहिलं जातं. पतसंस्थांचे वेगवेगळे प्रश्न असतील, नवीन कार्यक्रम असतील, नवीन तंत्रज्ञान असेल, या सगळ्या संदर्भात सातत्याने फेडरेशनने काम करणं अपेक्षित असतं. आणि सहकार कायद्यामधल्या प्रावधानाप्रमाणे सर्व संस्थांनी त्यांच्या संचालकांसाठी, त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी नव्हे, त्यांच्या सभासदांसाठी सुद्धा प्रशिक्षण आयोजित करणं आवश्यक असतं. आणि ही प्रशिक्षण बॉडी शासनमान्य प्रशिक्षण संस्था म्हणून या फेडरेशनला मान्यता मिळालेली आहे. आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर विविध पद्धतीची प्रशिक्षण शिबिरं या फेडरेशनच्या माध्यमातून घेतली जातात. महसुली कारवाईच्या संदर्भाने जो 101चा दाखला प्राप्त होतो, तो दाखला संस्थांना प्रदान करण्यासाठी एक वेगळी व्यवस्था या फेडरेशनच्या माध्यमातून केलेली आहे. सहकार खात्याचे अधिकारी, सहाय्यक निबंधक लेवलचे परसेवेवर म्हणजे डेप्युटेशनवर या फेडरेशनमध्ये काम करतात. विशेष वसुली अधिकारी या फेडरेशनच्या माध्यमातून 101च्या दाखल्यांवर कार्यवाही करून वसुली करण्यासाठीही संपूर्ण महाराष्ट्रावर फिरत असतात. पतसंस्थांच्या चळवळीला अत्यंत पोषक ठरावं, मार्गदर्शक ठरावं, त्यांचे प्रश्न हिरिरीने शासन दरबारी मांडावेत आणि त्याची निर्गत करून घ्यावी, अशा पद्धतीचं काम हे फेडरेशन करतं आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर पतसंस्थांचं जाळं पसरलेलं आहे. 19,000 पतसंस्था, 19,978 माझ्या माहितीप्रमाणे, म्हणजे नागरी पतसंस्था असतील, मग पगारदार पतसंस्था असतील, या सर्वच संस्था या फेडरेशनच्या छत्राखाली काम करतात. 19,000पेक्षा जास्त नागरी पतसंस्था या ठिकाणी काम करत आहेत. 6 कोटी सभासद, जवळजवळ 6 कोटी सभासद म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 50% सभासद या चळवळीशी निगडीत आहेत. इतकी ही चळवळ अत्यंत महत्त्वाची आहे. राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर रत्नागिरीत त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. पतसंस्था चळवळीत अनेक दिग्गज मंडळी कार्यरत असताना कोकणातील पतसंस्था चळवळीत कार्यरत असणारे ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. गेली 20 वर्ष संचालक म्हणून काम करताना आज पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष होण्याची संधी मिळाली आहे. त्याचा फायदा कोकणातील पतसंस्था चळवळ वाढीसाठी निश्चित केला जाईल, असं ॲडव्होकेट पटवर्धन म्हणाले. आत्ताच्या आकडेवारीप्रमाणे 90,500 कोटींच्या ठेवी या पतसंस्थांकडे जमा आहेत. त्या जवळजवळ 1200 कोटीचं भांडवल हे या पतसंस्था चळवळीमध्ये नव्याने निर्माण होतं. अशा प्रकारची एक व्यापक स्वरूपाची अशी ही व्यवस्था आहे. आणि ही व्यवस्था आज प्रगत बँकिंगचं युग आहे. राष्ट्रीयकृत बँका असतील, अर्बन बँका असतील, इतकंच नाही तर प्रायव्हेट बँका असतील, आता स्मॉल AU सारख्या बँका असतील, एवढं मोठं नेटवर्क असूनसुद्धा महाराष्ट्रामध्ये 19,000पेक्षा जास्त पतसंस्था कार्यरत आहेत. आणि मोठ्या प्रमाणावर मी आत्ता म्हटलं त्याप्रमाणे 6 कोटींचा सभासद वर्ग
या पतसंस्था चळवळीशी निगडीत आहे. मोठं अर्थकारण या पतसंस्था चळवळीच्या माध्यमातून होत असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्यवस्थेवर जनमानसाचा प्रचंड असा विश्वास आहे आणि कुठचीही व्यवस्था चालायची असेल तर त्या व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती या विश्वासार्ह असणं आवश्यक असतं आणि विश्वास हा जसा वर्तनातून प्रगट होत असतो त्याच पद्धतीने तुमची माहिती, तुमचं ज्ञान हे किती प्रगत आहे त्याच्यावरही विश्वासार्हता आणि कॉन्फिडन्स हा अवलंबून असतो. त्यामुळे या दोन्ही काउंटवर हे फेडरेशन काम करतं आहे. शिखर संस्था म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर पतसंस्थांना एकत्र करून त्यांच्याशी संपर्क करून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करणं, माहिती पुरवणं, शासन दरबारी आवश्यक असणारी परिपत्रकं निघतील या पद्धतीने काम करणं, अशा वेगवेगळ्या पद्धतीने हे फेडरेशन काम करतं आहे. 21 संचालक संपूर्ण महाराष्ट्रभरातून निवडून आलेले या फेडरेशनचं काम करतायत. एक मोठी फेडरल बॉडी, एक प्रभावी फेडरल बॉडी म्हणून या फेडरेशनकडे पाहिलं जातं. अनेक दिग्गज संचालक या ठिकाणी काम करतायत. बुलढाणा अर्बन या आशियातल्या सगळ्या मोठ्या संस्थेचे अध्यक्ष राधेश्यामजी चांडक साहेब हे सुद्धा या पतसंस्था फेडरेशनचे संचालक आहेत. अशी दिग्गज मंडळी या पतसंस्था फेडरेशनवर काम करत आहेत आणि अत्यंत सक्रिय काम करणारं फेडरेशन म्हणून या फेडरेशनकडे बघितलं जातं. आणि अशा या फेडरेशनवर रत्नागिरीमधून जाऊन अध्यक्षपदी बसण्याची संधी मला मिळाली. कोकणामध्ये सहकार क्षेत्र हे फार प्रगत नाही असं म्हटलं जातं, पण आज ही संधी प्राप्त झाल्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातही कोकणचा आवाज हा दुमदुमतो आहे. त्यामुळे ही जी काही संधी मिळाली आहे या संधीचा अधिक उचित उपयोग करून ही पतसंस्था चळवळ अधिक विश्वासार्ह, अधिक अद्ययावत आणि अधिक कार्यक्षम करण्यासाठी जे जे काही प्रयत्न करावे लागतील ते मी नक्की करीन. आज ही संधी प्राप्त झाल्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातही कोकणचा आवाज हा दुमदुमत आहे. आपल्याला जी संधी मिळाली या संधीचा अधिक उचित उपयोग करून ही पतसंस्था चळवळ अधिक विश्वासार्ह, अधिक अद्ययावत आणि अनेक कार्यक्षम करण्यासाठी जे जे काही प्रयत्न करावे लागतील ते मी नक्की करीन, असं ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी स्पष्ट केलं. नक्कीच कोकणातून अध्यक्ष व्हायची पहिलीच संधी मिळाली आहे, त्याचा उपयोग आपल्याला नक्की करावा लागेल. महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी म्हणजे आत्ताचं फेडरेशनचं प्रशिक्षण केंद्र हे शिर्डीमध्ये आहे. शिर्डीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून येणाऱ्या प्रतिनिधी, संस्था प्रतिनिधींची सोय चांगल्या पद्धतीने करता येते. शिर्डी हे एक धार्मिक स्थान आहे, अशा ह्याने लोक तिथे आवर्जून जातात आणि म्हणून त्या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र निर्माण केलं गेलं की ह्या सगळ्या व्यवस्था सहज पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात. अतिशय चांगल्या पद्धतीने तेही केंद्र चालू आहे. पण महाराष्ट्रातल्या सर्वदूरच्या प्रदेशामध्ये प्रशिक्षण पोचवायचं असेल तर एक सेंट्रल प्रशिक्षण केंद्र आणि मग त्या अनुषंगाने काम करणारी विविध विभागामधली वेगवेगळी केंद्र असावीत, अशा प्रकारची संकल्पना माझ्या डोक्यात आहे. कामकाज खरं तर सुरू होण्यासाठी वेळ नाही आहे, ऑलरेडी कालच काम सुरू झालं. पण कोकणामध्ये अशा प्रकारचं प्रशिक्षण केंद्र या फेडरेशनच्या माध्यमातून कायमस्वरूपी यावं. मग आपल्याला गणपतीपुळाच्या ठिकाणी अशा प्रकारच्या व्यवस्था उभ्या करता येऊ शकतात. त्याचा उपयोग करून तिथे काही आम्हाला करता आलं आणि कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र जर रत्नागिरीत आणता आलं तर माझा तो नक्की प्रयत्न राहील. रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या विमानतळ प्रकल्पाच्या कामांची राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे. रत्नागिरी विमानतळ हे केवळ दळणवळणाचं साधन ठरणार नसून कोकणातील पर्यटन, व्यापार आणि रोजगार निर्मितीला मोठी चालना देणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काल मी वैद्यकीय महाविद्यालयाचा आढावा घेतला, सिव्हिल हॉस्पिटलचा आढावा घेतला, स्मार्ट सिटीचा आढावा घेतला, विमानतळाचा आढावा घेतला. जे अपेक्षित आपल्याला विकास विमानतळाचा पाहिजे होता त्या स्टेजवर आपण आलेलो आहोत.
दीपक कपूर नावाचे नवीन MD जे महाराष्ट्र विमान प्राधिकरणाला झाले ते 8 ते 15 दिवसामध्ये विमानतळाला भेट देतील. आणि मला असं वाटतं की आपला स्वप्न पूर्ण होण्याचा कालावधी आता जवळ आलेला आहे. तर माझी अजून एक आपल्याला विनंती आहे, म्हणजे सगळ्याच विनंत्या तुमच्या करतो असं भाग नाही, पण आपलं विमानतळ कसं झालं आहे, आपली डेव्हलपमेंट नाही आलो, पण ते म्हणजे काल मी बघून आल्यानंतर मला देखील समाधान वाटलं. आपण देखील कुठच्या तरी मोठ्या शहरामध्ये आहोत. अशा पद्धतीची आपली टर्मिनल बिल्डिंग तयार झाली. आणि दीपक कपूर साहेबांनी सांगितलं की आता मी ते महिना सांगत नाही, परंतु एअर अलायन्स नावाच्या विमानानं आपल्याकडचं उडानमधनं टेंडर भरलेलं आहे. एअर अलायन्स आपलं फायनल झालं विमान, जे चिपीला चालू आहे, जे कोल्हापूरला चालू आहे. त्याच्यामुळं एअरलाईन्स देखील फायनल झालं आहे. आणि येत्या 15 दिवसामध्ये आपण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डिफेन्सशी रत्नागिरीमध्ये MOU करतो आहे विमानतळ ताब्यात घ्यायचं. म्हणजे आपल्याला ज्यावेळी पॅसेंजर वाहतूक करायची आहे त्या वाहतुकीला ज्यावेळी आपल्याला विमानतळ लागतं ते ताब्यात घेण्यासाठी आपल्याला एक MOU करावा लागतो. तो MOU 8 ते 10 दिवसामध्ये होईल. नाही, आपण असं करू ना, मी 19-20 तारखेला मी परत दौऱ्यावर आहे. त्या दिवशी आपण नक्की विमानतळाची पत्रकारांच्या समेत पाहणी करू. म्हणजे 1 महिन्यापूर्वी आपण केली होती. 1 महिन्यानंतर आता काय डेव्हलपमेंट झाली, अजून 1 महिन्यानंतर काय होईल आणि त्याच्या 1 महिन्यानंतर काय होईल. आणि आपलं विमानतळाची जी बिल्डिंग आहे ग्रीन बिल्डिंग आहे, बरोबर आहे. नाही, ते फर्निचर फक्त बांबूचं आहे. तर आपण बघणं गरजेचं आहे. सगळी इक्विपमेंट्स आपल्याकडे आलेली आहेत. आणि माझं तर म्हणणं आहे की मी आता खरं शाळेत सांगायला विसरलो, विमानतळ सुरू व्हायच्या अगोदर विद्यार्थ्यांनी ते बघितलं पाहिजे की विमानतळ कसं असतं. विमानतळ सुरू झाल्यानंतर विमानतळ बघायला मिळणार नाही आहे. तर उदय सामंतला पण जायला तिथे मिळणार नाही जोपर्यंत बोर्डिंग कार्ड मिळत नाही तोपर्यंत. त्याच्यामुळे आताच हे विमानतळ कसं असतं, विमानतळाची टेक्नॉलॉजी विमानाची काय आहे, विमानतळ कशा पद्धतीनं रन होतं, विमानतळाची सिक्युरिटी काय असते, हे सगळं विद्यार्थ्यांना दाखवण्याच्या दृष्टीनं मी आता सीओनशी बोलणार आहे. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोकणातील बेरोजगारी दूर करण्यासाठी धार्मिक पर्यटनाचा आराखडा तयार करा. प्रत्येक गावात 5 कट्टर भाजप कार्यकर्ते घडवा. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांना सूचना. राज्य पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून रत्नागिरीत प्रशिक्षण केंद्र सुरू करणार. नूतन अध्यक्ष ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांचा मनोदय. महाविकास आघाडीत गेलेल्यांना भाजपमध्ये प्रवेश नाही, रवींद्र चव्हाणांचा इशारा. आणि रत्नागिरी विमानतळामुळे कोकणाच्या विकासाला मिळणार नवी भरारी. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.